नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मधुमेह, डायबिटीस. मधुमेह म्हणजे काय, त्याचे दुष्परिणाम कोणते आणि आमच्या उपचार पद्धतीमध्ये मधुमेह नियंत्रण आणि रिव्हर्सलमध्ये कशी मदत होते हे आज आपण जाणून घेऊ. मधुमेह म्हणजे काय? मधुमेह म्हणजे काय तर मधुमेह हा एक जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते कारण शरीरात इन्सुलिन कमी तयार होते किंवा इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही. यामुळे रक्तातील साखर पेशीमध्ये न जाता रक्तातच साचते. यालाच आपण मधुमेह म्हणतो. मधुमेहाचे दुष्परिणाम. तर मधुमेहाचे दुष्परिणाम म्हणजेच कॉम्प्लिकेशन कोणते? मधुमेह नियंत्रणात नसेल तर पुढील गुंतागुंत होऊ शकते. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे नुकसान, डोळ्याची दृष्टी कमी होणे, नसा कमकुवत होणे, पायांना जखमा किंवा गँग्रीन होणे, थकवा, वजन वाढ, ताणतणाव. म्हणूनच मधुमेह वेळेवर नियंत्रणात आणणे खूप गरजेचे आहे. मधुमेह रिव्हर्सल आणि उपचार पद्धती. मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा पूर्ण रिव्हर्सल होऊ शकतो का? तर आमची उपचार पद्धती ही आयुर्वेदावर आधारित एक समग्र आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. येथे फक्त साखर कमी करण्यावरच नव्हे तर मधुमेहाचे मूळ कारण दूर करण्यावर भर दिला जातो. आमच्या उपचार पद्धतीमध्ये इन्सुलिनचा रेझिस्टन्स कमी होतो, वजन नियंत्रित होते, डॉक्टरांच्या सल्ल्याने ॲलोपॅथिक औषधे कमी करण्यास किंवा बंद करण्यास मदत होते, HbA1c ची पातळी सुधारते आणि एकूणच आरोग्य व ऊर्जा वाढते. पंचसूत्री उपचार पद्धती ही आमची उपचार पद्धती आहे. तर ती काय आहे? आमच्या उपचार पद्धतीमध्ये पंचसूत्रीचा अवलंब होतो. पंचसूत्री ही एक समग्र आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. ही पद्धती मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोग आणि इतर जीवनशैलीचे आजार यांच्या मूळ कारणावर उपचार करून आजार रिव्हर्सल करण्यावर भर देते. आमच्या पंचसूत्रीचे 5 स्तंभ आहेत. 1. आहार, वैयक्तिक आहार व उपचार. आजारानुसार तयार केलेला वैयक्तिक आहार, कमी ग्लायसेमिक इंडेक्स, संतुलित आहार, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यास मदत करतो, वजन व रक्तातील साखर नियंत्रण करण्यात मदत करतो. 2. विहार, जीवनशैलीतील सुधारणा, दैनंदिन दिनचर्येतील सुधारणा, योग प्राणायामद्वारे ताणतणाव कमी करणे, झोप व मानसिक आरोग्य सुधारणा आणि हार्मोन संतुलनास मदत होते. 3. आहे औषधी, आयुर्वेदिक औषधोपचार, संशोधन आधारित आयुर्वेदिक औषधे चयापचय सुधारण्यास मदत करतात, स्वादुपिंड व हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात, दीर्घकाळ चालणाऱ्या ॲलोपॅथिक औषधावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतात. 4. आहे पंचकर्म, शुद्धीकरण व डिटॉक्स उपचार, स्नेहन, स्वेदन व बस्ती यासारखे उपचार शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढणे, इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवणे, उपचाराचा परिणाम अधिक प्रभावी बनवते. 5. आहे व्यायाम, नियंत्रित व्यायाम आणि फिजिओथेरपी. तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, हृदय व सहनशक्ती सुधारते, सुरक्षित व टिकाऊ अशी वजन घट होते. या सर्वांचा उद्देश एकच, मधुमेहाचे मूळ कारण सुधारून आजार नियंत्रणात आणणे. तर उपचाराचे फायदे: HbA1c ची पातळी सुधारते, रक्तदाब नियंत्रणात येतो, वजन कमी होते, ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढते, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲलोपॅथिक औषधे कमी किंवा बंद करण्यास मदत होते, जीवनमानात लक्षणीय सुधारणा होते. मित्रांनो, मधुमेह हा आयुष्यभराचा आजार नाही. तो योग्य उपचार व जीवनशैली बदलाने नियंत्रणात आणता येतो. जर तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक उपचार हवा असेल तर माधवबाग हा मधुमेह उपचार पद्धतीचा नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.